श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात वर्षातील सर्व 12 महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत। त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे। त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात। यंदा मार्गशीर्षचे 4 गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 2 डिसेंबर पासून झाली आहे। आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिन महिला हे व्रत करतात। त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे। तिसरा मार्गशीर्षचा गुरुवार हा 19 डिसेंबरला असणार आहे। तसेच 26 डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे। या दिवशी 2024ची सफला एकादशीचं व्रत असणार आहे। या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे। असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा होत असतो। या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा। या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते। या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते। या महिनाभरात दान धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे। हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। आणि म्हणूनच आपल्याला आज 11 लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपलं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला 11 लवंगा ह्या घ्यायच्यात। ज्या 11 लवंगा आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात। त्या अखंड असावे, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। लवंगा ज्याप्रमाणे आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात। तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगापासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। आता ह्या 11 लवंगा जे आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे, देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात। सगळ्यात पहिली एक लवंग जी आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। आपल्याला 1 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ती लवंग जी आहे ती आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायची। पुन्हा आपल्याला वाटीमधनं दुसरी लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे, 1 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि ती लवंग जी आहे ती माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायची। अशा रीतीने आपल्याला 11 वेळा जे आहे लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे, 11 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं, 11 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि 11 वेळा ह्या ज्या लवंग आहेत त्या आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचे आहेत। आता जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही श्रवण केलं तरीही
चालणार आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवायची आणि ती इच्छापूर्ती होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची। त्यानंतर ह्या ज्या लवंगा आहेत त्या संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर माता लक्ष्मीच्या चरणावरच आपल्याला ठेवायच्या आहेत। आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। दुसरा दिवस आहे शुक्रवार। शुक्रवारसुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे। स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करून झाल्यानंतर ह्या लवंगा ज्या तिकडनं उचलायच्या आहेत आणि ह्या लवंगा ज्या आहेत त्या आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याने प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे। आता बऱ्याचदा काहीकांना ह्या लवंगा डायरेक्ट खाता येत नाही, तर एखादा गोडाचा पदार्थ करा किंवा चहा बनवा, त्यामध्ये टाका आणि तो प्रसाद म्हणून तुम्हाला ग्रहण करायचा। फक्त हा जो प्रसाद आहे तो घरच्याच व्यक्तीने ग्रहण करायचा, कारण ह्या लवंगांवर आपण अतिशय उच्च कोटीची सेवा केली आहे, त्यामुळे त्या अभिमंत्रित होतात आणि अशा अभिमंत्रित लवंगा जेव्हा आपण ग्रहण करतो त्यामुळे आपल्यावर आणि आपल्या घरावर कायम माता लक्ष्मीची कृपाही होत असते। अतिशय प्रभावी असा उपाय, हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होतच होतं, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।